शिवाजी महाराज दिसावं की दिसून येईल असं आहे माझं म्हणणं. हा 92-84 लहानपणा ना बिनडोक लोक होते, शिक्षण नव्हतं. आणि शिवाजी महाराजांना जे कामं केलं एकासाठी केलं नाही, सगळ्या जनतेसाठी जगासाठी केलं, जगासाठी केलं. मग त्याचा इतिहास बाबासाहेबांना रचल्या गेलं की बाबा शिवाजी महाराजाचं असं काय होतं, जातीवाद केला नाही, त्याने केला नाही, मग तुम्ही कुठलं करावं असं काय तुमच्याकडे आहे काय? आपण करू पण नाही, ते होत गेला नाही. मी की नाही मोकळं सांगतो कोणाला जागी व्हा, जागी व्हा, राजे हो. आता काल झोपी जायचा नाही, जागी व्हा. तसं सांगितले बाबासाहेबांनी की आता तुम्ही गप बसू नका, हुशार माणसावर लक्ष द्या. हुशार जे माणूस काय करायला त्याच्यावर लक्ष द्या. हां, आणि त्यानं जर चूक दिसून आली तर बिलकुल चूक पकडायची. त्याला मग बरोबर, हां, त्याची चूक जिथं दिसून आले त्याची चूक पकडायची आणि निदर्शनात आणायची. हां, असं म्हणायचं आमचं म्हणणं. हा येता येता तुमचं सर्व आताच काय आता मग आम्ही मोकळं सांगतो बऱ्याच लोकांना, आणि तुमच्या लोकांना मी बरेच घरकुंडी बोलतो मी मराठी पडला. अरे मी म्हणतो आज शाने झाल्या तुम्ही, आज गेल्या 100 वर्षाखाली शानी नव्हत्या. तुमचा आज आपण आज होता की नाही, त्याला वाण्यानं वरून पाणी पाहिजे वरून 10 टाकीत दिलं. मग आमचंच काय तेवढं जमणार आम्ही तर मागं मागत लागणार जरा पहिलं मानलं, तुम्ही मानलं, आम्हाला वरून पाणी पाहिजे, तुम्हाला तर पाजवायचं नव्हतं. बंद करून चालू करा, त्यावेळेला काय केलं तुम्ही? स्विच ऑफ करून उघडा, म्हणजे 5 मिनिटं थांबून हां, मराठ्यानं वाण्यानं तुमच्या घरी तुमचं त्याचं पाणी असून तुम्ही शिवलं तर पीठ गेलं नाही. ते आमच्या देखतल्या गोष्टी होतात. हां, आता कोणाचं तुम्ही काय खाणार? खाय बोलायलेत काय मर राहिलेत काय? ते उगं खरं माणसाचं उगं गट बाजा होतं, ज्याच्या जातीमध्ये जास्त्यानं काम असं होतं. आता ह्या कायद्यानं बापू आणखी डबल पाटलिक्या वाढल्या, पाटलिक्या वाढल्या. तरी कसं आहे नाही, हे झालं तरी काय माणसं जिंकून की खायला घालणार, खायला घालून जिंकायत की अजून. आता अजित पवार काय म्हणाले तुम्ही, कसला माणूस आहे का खायला घालून जिंकायला? कसले आणखी काय समजून आले वाटेल इतराला, 12 लोकांना आणखी काय समजणार समजणार. मग त्यानं पैसा, मग जनतेला जिंकूनच पैसा, त्याचं बहुमतानं पैसा कमवला. गरीब माणसाला आता धर्माबाद मध्ये ताजी गोष्ट होई की उमरी धर्माबाद मध्ये 4-4 हजार 3-3 रुपये मताला दिले. ते कोणाचे देऊ लागले, कोणाची त्याला सांगायचं, आपण घ्यायला किंवा आपल्याला माहित आहे जीवाला आपल्या. मग ते पैसा किती व्हायला बघा तुम्ही, किती मतदार आहेत. 3-3 हजार रुपये एका मताला म्हणल्यावर तुम्ही 50,000 समजा. आज शरद पवारचे इस्टेट बघा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये काय इस्टेट जातात. इस्टेट त्याच्या मापच नाही इकडे त्यांच्या इस्टेटला. त्याला एकच लावलंय की नाही, देव न्याय. हा, देव लावला न्या, लावलाय. मरण शेवटी आहे त्याला. मरण तर हा, त्याचा वारसा आहे का? नाही नाही वारसा बी नाही. एकच बरोबर. हा, काय करायचं? अरे तुम्ही सत्य लपवू नका. सत्य आहे ते जनतेसाठी आहे सगळं. जे बाबासाहेबांनी जे केलंय ते 85% लोकांसाठी केलंय. 15% तर तुम्ही पहिलंच जागी आहात. पहिलंच जागी 15% 15% तुम्ही पहिलंच जागी आहो, सावध आहो. तुमच्याकडे जमीन काय शेती बाड्या पाटील क्या, तुमच्याकडे मान पानं तुमच्याकडे पहिलेच हात. मग त्या मानकरी पाटलानं तुम्हाला कोणाला सावध केले का? त्या मानकरी नायकानं तुम्हाला कुठंतरी बाबा भलं केलंय का? फक्त त्या एकाच मूर्तीनं तुम्हाला सावध केले. जन्मल्या बाबा कोणी उंच नाही, कोणी नीच नाही, सगळे माणसं होतं. फुकट कुठंच काही करायचं नाही. आजारी त्याचा आपण इथं 5 रुपये टाकायची, चाप घ्यायची, 10 रुपये टाकायची, आपण चिवडा खायचा. त्याचा मोबदला त्याला देऊन, त्याला म्हणजे माणसं. फुकट इथं चिवडा आण दिलं, हा चिवडा दे बरं, खाऊन निघून जायचं. पहिले आता आमचे बाबा ते म्हणतात बकरे शेरड चारूत गेले धुऱ्याने तर असं काकत धरून बकरे नेत गेले, कापत गेले. चलती नवा. हा, अरे जाय बरं, मरीबाच्या खांडातलं ते बकरांचं एक हा, गेलं ना.
ते पाटलांना वाटलं कार्तिकी बकरं बरं, दिलं. शेव करून घेते मागं तर कोणतं देवावर बकरं सगळेच जण जायचं ते त्याच्यात जर देईना गेला त्याच्या माईचा माग त्याला बोली शेतात कशी अरे काल माणूस वाटला होता तुझ्याकडे देऊन चलती होती आणि मान पानं त्याच्यात बकरी आहे तुमचे मान अरे बाबू यायला होईल की आपलं होईल याची छत्ती ते बघले आम्ही हा खरं नव्हतं आपण पैसा आता हे मी मोकळं सांगतो बापू मला काहीच सांगू नका पकडून महाराजाचं सुद्धा मला कीर्तन कमी पडते हा बरोबर बरोबर आता कीर्तनच होय तुमचं एक प्रकारचं कीर्तनच होय हे सांगायला समजा. समाज प्रबोधन पर कीर्तन होय तुमचं महाराजाचं सुद्धा कीर्तन कमी पडते का पडते ज्ञानेश्वरी महाराजांची काय हाल केली लोक सांगतील तुकाराम महाराजांची काय हाल केली लोक सांगतात गाथा सांगतील हा आज तुम्ही समाज प्रबोधन करताना तुम्ही आज एवढे पैसे घेऊन येता तेवढे घेऊन येता आणि शिक्षणाचा दर्जा दिला मग तुम्ही कीर्तन करायला शिकल्या पहिलं बामणाशिवाय कीर्तन करायचा अधिकार कोणालाच नव्हता बामण सांगाव सगळेच पब्लिक होतं फक्त जन्मायला महादेवाचे सेवक म्हणून ठेवलं होतं हे कोण्याही कुळीत नाही आत्ता ह्याचा कुळीचा उद्धार झालाय आत्ता त्याच्या कुळीमध्ये आत्ता मल्लीनाथ बाबा जन्माला आलाय तुम्हाला सांगतो पुढल्या गोष्टी आत्ता जंगम कुळीतला आहे मल्लीनाथ बाबा तिकडं कुठं तर खाल्लं कडलं कुठला इकडला हवाई म्हणतात परे आता उद्धार झाला म्हणजे महादेवाचे ते सेवक म्हणून ठेवले त्याला जात नाही कोणत्या ह्याच्यात काय